नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ। तर आज आहे आपले लक्ष्मीपूजन। तर अशा प्रकारे मी रांगोळी काढलेली आहे। आपली पहिली सुरुवात होते ती कोणत्याही पूजेची पहिली रांगोळीपासून। तर मी आज गेरू लावलेलं आहे। गेरूचं तुम्हाला तर माहीतच असेल, ते थोडं पाण्यामध्ये मिक्स करून लावायचं असतो। त्याच्यावर काढलेली रांगोळी खूपच सुरेख दिसते। दुसरे रंग भरायची गरजच नाही, खूप छान वाटते। तर अशा प्रकारे मी पूजेची तयारी केलेली आहे। आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे ही माझी सगळी गडबड चालू आहे। सकाळी देवांची पूजा केलेली आहे मी, पण लक्ष्मीपूजन असल्यामुळे तर सर्व व्यवस्थित पद्धतशीर मांडणी करावी लागते। तर तुम्ही हे पिवळं वस्त्र माझ्या भरपूर पूजेमध्ये बघितलंच असेल, पण मला आता 3 प्रकारची पूजा म्हणजे 3 पद्धतीत करणार आहे मी। वरती पिवळं, खाली त्याच्या खाली लाल वस्त्र आणि त्याच्या बाजूला पिवळ्या कलरची रांगोळी तुम्हाला दिसेलच नाही पूजेमध्ये। आणि ही माझी पूजेची सगळी तयारी चालू आहे। तुम्ही पण सगळं सामान पूजेचं जे जे लागतं ते एका जागीच आणून ठेवायचं, म्हणजे आपली जास्त गडबड होत नाही, धावपळ होत नाही किंवा कोणती गोष्ट विसरायला होत नाही आपली। तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे। बघू शकता तुम्ही किती छान वाटते। आणि आपण जे धनतेरसला जे वाट्यांमध्ये किंवा मडक्यांमध्ये जे छोटे छोटे कुंभ असतात त्याच्यामध्ये आपण धान्य ठेवतो, तशा प्रकारे आपल्या घरात जे पैसे असतात, दागिने असतात, त्याची पण आज पूजा केली जाते। तर हे बघा, असं वाटतं साक्षात आपली देवी आईच विराजमान झालेली इथे घरामध्ये। तर आजचा दिवस खूप प्रसन्न वाटतो आपल्याला। आपण रोज पूजा करतोच, पण आजचं काहीतरी महत्त्व म्हणजे असं विशेष महत्त्व आहे। तर अशा प्रकारे मी पूजा केलेली बघा। तुम्हाला मी सांगितले लाल कलर, नंतर पिवळा कलर, किती छान वाटतो बघा। 3 कलर आहेत, म्हणजे 2 कलर पिवळे आहेत, मध्ये लाल आहे, पण किती छान वाटते। तर अशा प्रकारे माझी पूजा संपूर्ण झालेली आहे। तर अशा प्रकारे मी सगळे वॅक्सचे दिवे लावलेले साईडला, आणि ते झाडू ठेवला आहे। तुम्ही बोलाल ते दुसरी झाडू असते खिरसुनी, माहिती आहे मला, पण ती मला भेटलीच नाही आणि माझी खूप गडबड आणि मी विसरली पण, आणि जिथे लक्षात आलेलं तिथे भेटलीच नाही मला। तर माझ्या घरी होती नवीनच आणलेली झाडू, मग त्याचीच पूजा केली मी। पण तुम्ही सगळेजण ती केरसुनी असते त्याचीच पूजा करायची आजच्या दिवशी, भले तुम्ही ती वापरत नसाल, पण छोटी तरी आणून त्याची पूजा करायची। तर ही माझी पूजा पूर्ण झालेली आहे। आणि मी ना ही पावलं कुंकू घेतलं, पाणी टाकून थोडं, आणि त्याची छोटी छोटी पावलं काढलीत लक्ष्मी आपल्या देवी आईची। तर तिथे मध्ये मध्ये एक फूल ठेवलं आहे। आणि ही माझं किचन आहे, याची मी लाईट मुद्दाम बंद केली आहे, कारण की मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी माझ्या किचनमध्ये पण छोटीशी लाईटिंग केलेली आहे बघा। बोले दिवाळी, त्यामुळे असं जरा सगळीकडे लाईटिंग केली, मग आपण किचनमध्ये पण करू। बघा किती छान वाटते। आणि माझ्या किचनमध्ये तुळस आहे, कारण की आमच्या इथे ऊन अजिबात पडत नाहीत, किचनमध्ये क्वचित ऊन पडतं, त्यामुळे तुळस तिथे थोडी चांगली जगते तरी, त्यामुळे मी किचनमध्येच ठेवते। आणि अशा प्रकारे माझी संपूर्ण पूजा झालेली आहे। आता आम्ही थोड्या वेळाने खाली जाऊ, आपल्या घरी गाड्या असतात, कोणाकडे बाईक असते त्याची पूजा करण्यासाठी। तर हे आमचं छोटंसं गार्डन आहे, तर इथेच मी गोमातेला ठेवलं आहे, कारण की देवाऱ्यात जागा होत नाही, त्यामुळे इथे ठेवलं आहे मी। आणि अशा प्रकारे ही लाईटिंग सोडली आहे मी इथे झाडांमध्ये। आणि हे आमचं फिश टँक, माझ्या मिस्टरांना फिश खूप आवडतात, त्यांच्या घरी पण म्हणजे लहानपणापासून ते फिश टँकच आणायचे, मग इथे पण आम्ही घेतलं फिश टँक। बघा किती छान वाटतं आहे। आणि हे वेली सोडल्यात, कारण की ह्या दिवसाच्या आहेत ना, लाईट बंद असते ना, तेव्हा असं वाटतं झाडांच्याच वेली आहेत, आणि रात्रीचे असे लाईटिंग चमकतात, खूप सुंदर वाटतं। तर चला जाऊया आता आपण खाली, गाड्यांची वगैरे पूजा करूया। आणि आपल्या सगळं पूजा झाली किंवा त्याच्या आधी महाराजांना आपण दिवे लावलेच पाहिजे। आपले आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, यांना आपण मानाचा मुजरा करायचा, त्यांच्यामुळेच आज आपण ही दिवाळी साजरी करतोय। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असेच पुढचे व्हिडिओ मी टाकत जाईल। पुन्हा भेटूया, बाय। तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।